हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आपण ज्यावेळी रेडीमेड ड्रेस किंवा ब्लाऊज घेतो त्यावेळी त्यामध्ये कप्स असतात, त्या कप्समुळे आपली फिटिंग चांगली येत नाही म्हणून ते आपण काढून फेकून देतो। तर ते फेकून न देता त्याचा मस्त असं रियूज करायचा आहे। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते कप्स वापरून मी मस्त अशी एक वस्तू बनवून दाखवलेली आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते कप्स वापरून मस्त असं एक पाऊच बनवणार आहोत आणि त्या पाऊच मध्ये तुम्ही तुमच्या मेकअपचं सामान ठेवू शकता किंवा आपले टेलरिंगचं सामान ठेवू शकता। म्हणजे तो पाऊच बनवून तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्यामध्ये काहीही ठेवू शकता आणि तो पाऊच मोजून 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। हे कप्स माझ्या एका ड्रेसमधले आहेत आणि ते बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे तसेच पडून आहेत। तर त्याचाच वापर करून आज मस्त अशी एक मी वस्तू बनवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा जर बऱ्याच वर्षापासून असे कप्स पडून असतील तर त्याचा मस्त असा यूज करून रोज वापरण्यात येणारी वस्तू बनवायची आहे। सगळ्यात अगोदर आपण या कपचा गोलाकार भाग किती आहे हे मोजून बघूयात। तर हे बघा, ह्याचा गोलाकार भाग 15 इंच आलेला आहे। तर आपण या कप्सचा वापर करून मस्त असं पाऊच बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक चेन सुद्धा लागणार आहे। तर ही सुद्धा माझ्याकडे घरात जुनी असलेली चेनच आहे, तिचा वापर करणार आहे। तर ही चेन 6 इंचाची आहे। तर हे कापड आपल्या 2 सर्कल आणि 2 एक्स्ट्राच्या पट्ट्या निघतील की नाही एवढं मोठं असलं पाहिजे। आता या कापडावरती आपल्या कप्सपेक्षा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून 2 असे सर्कल कट करून घेतले। आता आपल्याला या कप्सला पट्ट्या लावायच्या आहेत। तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते की आपल्याला किती इंचाच्या पट्ट्या घ्याव्या लागतील, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की आपण हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे। तर टोटल आपला सर्कल 15 इंचाचा आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अंतर 16 इंच होईल। आणि त्यामध्ये आपली चेन 6 इंचाची आहे, तर आपण चेनीचे 6 इंच मायनस करायचे आहेत, म्हणजे आपल्याला 10 इंचाचीच पट्टी घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपण पट्टी फोल्ड करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 11 इंचाची पट्टी कट करायची आहे। जर तुमची चेन अजून मोठी असेल तर जेवढी तुमची चेन आहे तेवढी ते मायनस करायचं आहे आणि राहिलेलं अंतर आपल्याला पट्टीसाठी घ्यायचं आहे। तरी ते मी 11 इंच बाय 3 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे आणि आपल्याला अजून 2 पट्ट्या लागणार आहेत। तर ह्या पट्ट्या चेनपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत आणि रुंदीला आपण ह्या 1.5 इंच घ्यायच्या आहेत। आणि मी आता रुंदीला ह्या 2-2 इंचाच्या घेतलेल्या आहेत, नंतर एक्स्ट्राचा आपण कट करणार आहोत। तर या पट्ट्यांना कडकपणा येण्यासाठी आपण ह्याच्या खाली प्लॅस्टिक लावणार आहोत। तर मी प्लॅस्टिकच्या 3 पट्ट्या कट करून घेतल्या। आता आपल्याला प्लॅस्टिक दिसू नये म्हणून ह्याच्या खाली आपण अजून एक कापड लावणार आहोत। तर त्यासाठी मी एक मोठं कापड घेतलं, त्यावरती प्लॅस्टिकची पट्टी आणि त्यानंतर आपली मेन पट्टी ठेवून शिलाई मारून घेतली। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पट्ट्या सुद्धा तयार करून घेतल्या। तुम्ही कापडाच्या वेगवेगळ्या पट्ट्या कट करून त्यावरती शिलाई मारून घेतली तरी चालेल। तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। आपण पर्स बॅग बनवताना अशा पद्धतीने आपल्याला कापड क्विट करून घ्यावं लागतं, म्हणजे मेन पीसला आपल्याला दुसरं एखादं कडक कापड लावावं लागतं आणि ते कापड दिसू नये म्हणून पुन्हा एक दुसरं कापड लावावं लागतं। म्हणजे आपण पर्स बॅग बनवताना अशा पद्धतीने 3 कापडाचा लेअर आपल्याला बनवायला लागतो। आता आपण चेनच्या मापाची जे पट्टी कट केली होती त्याला एका साईडून चेन लावून घ्यायची आहे, नंतर पुन्हा त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे। त्यानंतर चेनच्या मापाची आपण जी दुसरी पट्टी तयार केलेली होती ती चेनच्या दुसऱ्या साईडला लावायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारायची आहे। तर आपण या पद्धतीने चेनच्या दोन्ही साईडला 2 पट्ट्या लावून घेतल्या। आता पण मगाशी जी 11 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली होती त्याच्या सेंटरवरती चेन ठेवायची आहे आणि ती पट्टी बरोबर आपण जोडून घ्यायची आहे। पट्टी जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे। मगाशी आपण ही पट्टी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली होती, तर आता आपण त्या पट्टीची लेवल करून अगोदरच्या पट्टीसारखीच 3 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे। अगोदर आपण मगाशी ह्या पट्ट्या कट करताना थोड्याशा एक्स्ट्राच कट केल्या होत्या। जोडताना जरी आपले कमी जास्त झालं तरी आपल्याला ही पट्टी कमी पडायला नको, ह्या हिशोबाने मी थोड्याशा त्या एक्स्ट्राच ठेवल्या होत्या। आता आपण मोठ्या पट्टीच्या लेवलने त्या 2 छोट्या पट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तरी पट्टी अखंड किती मोठी झाली हे मी तुम्हाला मोजून दाखवते। तरी पट्टी 17 इंच बाय 3 इंचाची आहे आणि आपलं मेजरमेंट 15 इंच आहे, म्हणजे आपली पट्टी 2 इंच एक्स्ट्रा झालेली आहे। आणि आपण हे रुंदीला 3 इंच घेतलेलं आहे, दोन्ही साईडून शिलाई मारून हे 2 ते 2.5 इंच आपलं तयार होणार आहे।
तुम्हाला जर दोन्ही सर्कलमधला गॅप कमी पाहिजे असेल तर तुम्ही 3च्या ऐवजी 2, 2.5 घेऊ शकता. मधला भाग हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचा आहे. आता आपण या कप्सला मेन कापड लावून शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी अस्तराने मेन पीस आपल्या कप साईजपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं होतं. आता आपण याच्यावरती शिलाई मारून घेऊया. तर शिलाई मारताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर ज्यावेळी तुम्ही याच्यावरती शिलाई माराल त्यावेळी ते सपाट ठेवून शिलाई मारायची नाही आहे. तर जसा तो गोलाकार भाग आहे तसाच तो ठेवून शिलाई मारायची आहे. तुम्ही जर सपाट ठेवून शिलाई मारायला गेला तर आपला पफ हा सपाटच राहणार आहे. त्यामुळे पफवरती शिलाई मारताना जसा गोलाकार भाग आहे तसाच गोलाकार भाग ठेवून त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. तुम्ही जर हे पफ नीट बघितले असेल तर या पफची क्वालिटी चांगली नाही, नुसताच यामध्ये स्पंज आहे. त्यामुळे आपण ही वस्तू बनवून झाल्यानंतर जसं आपल्याला गोलाकार भाग पाहिजे तसा होणार नाही. तुमच्या जर पफ चांगले असतील तर ती वस्तू बनवल्यानंतर म्हणजे त्याच्यावरती शिलाई मारल्यानंतर जसा गोलाकार शेप पाहिजे तसा तुमचा गोलाकार शेप येईल. पण हा स्पंजचा असल्यामुळे याला पाहिजे तेवढा पफ दिसत नाही. आता आपण या पफला दोन्ही साईडून कापड लावून शिलाई मारून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पफला सुद्धा दोन्ही साईडून कापड लावून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण मगाशी जी पट्टी तयार करून घेतलेली होती ती पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे. आणि ही पट्टी जोडताना चैनीच्या साईडून सुरुवात करायची आहे. आणि जोडताना थोडंसं सुरुवातीचं अंतर सोडून सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर दुसरा भाग तिथे जॉईन करता यावं. म्हणून अर्धा इंच अंतर सोडून आपण जॉईन करायला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असते. तसेच मार्केटमध्ये शिलाई रिलेटेड एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो. आणि फक्त तो कसा करायचा हे दाखवत नाही, तर तुम्ही परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा, तुमच्याकडून काय चूक होऊ शकते, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. तसेच बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात बरेच दिवस पडून असतात, तर त्याचा आपण काय मस्त असा रियूज करू शकतो, ह्याही गोष्टी मी तुम्हाला शिकवत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आता सर्कलला पट्टी जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राची पट्टी शिल्लक राहिली असेल ते आपण कट करायची आहे. आणि दोन्ही पट्टे एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायच्या आहेत. दोन्ही पट्ट्या एकमेकांवरती जोडून झाल्यानंतर जो आपला सर्कल राहिलेला होता तर सर्कलसुद्धा अशा पद्धतीने त्या पट्टीवरती ठेवायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर अजून चांगली फिनिशिंग पाहिजे असेल तर क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत आणि ह्या गोलाकार भागावरती लावून आतल्या साईडला पलटी करून घ्यायच्या आहेत. आता आपण ही चेन ओपन करून हा पाऊच सरळ करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर हा पाऊच हातात पकडण्यासाठी नॉट पाहिजे असेल, ज्यावेळी आपण ही पट्टी जॉईन केली त्याच वेळेला नॉट तिथे अटॅच करायची आहे. माझ्याकडे सेम कापड शिल्लक राहिलं नव्हतं, त्यामुळे मी नॉट अटॅच केली नाही. म्हणजे चुकून ते माझ्याकडून कचऱ्यात गेलं, त्यामुळे माझ्याकडे कापड शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे मी इथे नॉट अटॅच केली नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ज्यावेळी आपण ही पट्टी जॉईन केली त्याच वेळेला नॉटसुद्धा अटॅच करायची आहे. तर बघितलं ना, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला पाऊच तयार झालेला आहे. या पफची क्वालिटी हलकी असल्यामुळे बाजूला जास्त गोलाकार भाग आला नाही. तुमचे जर पफ चांगले असतील तर तुमचा चांगला शेप येईल. तर बरेच वर्ष पडून असलेल्या पफचा वापर करून आपण मस्तपैकी असा पाऊच बनवलेला आहे. तर तुम्हाला खरंच युजफुल वाटतो की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.